तदनंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आदरणीय यशवंत माडके सर। त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचे उद्गाते आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आदरणीय मनोज जाधव सर। नंतर स्त्री शिक्षण ट्रेन द्या आता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील राजे सुभाष सावंत साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। या ठिकाणी वाळ विभागाचे माजी अध्यक्ष आयुष्यमान आनंद सकपाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। नंतर या पुस्तकाचं ज्यांचं प्रकाशन आपल्या यांचं देखील या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। जाधव सर यांचं भीमपर्व हे पुस्तकाचा संग्रह बाहेर लावलेला आहे, तो देखील जाताना प्रत्येकाने घेऊन जा अशी मी या ठिकाणी सूचना करतो। या कार्यक्रमात उपस्थित असणारे आदरणीय के डी कदम साहेब, त्याने आपल्याला हा शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला
आणि आवर्जून यांचं देखील या कार्यक्रमाच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं पाहिजे. आदरणीय या ठिकाणी जोरदार काय स्वागत करायचं. ज्यांना मी या प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सगळ्याला शांततेचा आणि नास्तिकतेचा संदेश देणारे माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागण्यासाठी प्रेरित करणारे भारतरत्न अभ्यासू पद्धतीने लिहिलेले आहे. माणसं कशी माणसाशी वागतात याच्याबद्दलची खूप मार्मिक आणि त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. माणसाच्या मनातले विचार हे बुद्धाने कसे ओळखले त्या बुद्धाच्या भाषेतून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सशक्त माध्यम म्हणजे हे अमरवाणी बुद्धाची पुस्तक आहे. बुद्ध जे काही सांगतात बुद्धाने धम्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा सार खरं म्हटलं तर बघितलं तर संजय पवार जोरदार कार्यक्रमात आपण स्वागत करायचं आहे. धन्यवाद सुनील सावंतजी. त्याचबरोबर पुष्पगुच्छ शाल आणि मानपत्र असे सरकारच्या स्वरूपात नंतर
संकटात मात करून असे समाज उपयोगी लेखन करत आहात तेव्हा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडे आहे. सर्वांनी योगदान करण्याचा जाधव, प्रकाशक महेश सावंत, विनोद कदम, मोरे सर, माझे आदरणीय मित्र संतोषजी कमरे, नाना कांबळे, येथे उपस्थित तुकाराम सातपाळ, चिपळूण तालुका बहुजन आणि हित संरक्षण समितीचे सेक्रेटरी, राजेंद्र मोहिते, वाढ विभाग, सुधाकर पवार, 27 गावी विभाग अध्यक्ष, तसेच येथे उपस्थित सुनीलजी गाडे, सापिर्ली, माझे मेवणे, संतोष कदम, काशीराम जाधव आणि जीवक जाधव, नाशिक, सुनील सावंत, वहाड, दिलीप मोहिते, डोकरोली, दयानंद पवार, वावे, अजय गाडे, सापिर्ली, धीरज कमरे, नवे आणि माझे धम्मबंधू आणि बौद्धाचार्य आदरणीय शिवाजी सावंत साहेब, माझे बंधू आदरणीय आनंद सातपाळ, तसेच येथे उपस्थित सर्व कोणाचे नावं राहिले असेल चुकून तर सॉरी म्हणतो. बंधूंनो, मी जवळजवळ आज 6 महिने सकाळी 6 वाजता बुद्ध कथा या नावाने ज्या बुद्धाने सांगितलेलं आहे, प्रत्येक प्रसंगाला अनुसरून सांगितलेलं आहे, त्या कथा पाठवत राहिले आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. एका व्यक्तीने पूर्ण महाराष्ट्रात माझ्या या कथा पोहोचवल्या आणि प्रत्येकाने त्याने आपापल्या ग्रुपमध्ये ऍड केलं. आज मला पूर्ण महाराष्ट्रातून या बुद्ध कथांना असा प्रतिसाद मिळत आहे की त्यांनी लोकांनी मला या व्हॉट्सअपद्वारे असं सांगितलं की सर तुम्ही एक पुस्तक छापा. माझ्या पुढे प्रश्न होता पुस्तक कसं छापावं घरी बसून, परंतु मी माझ्या नातेवाईकांना असो माझ्या मित्रमंडळीला आव्हान केलं आणि त्या आव्हानातून मी घरी बसून देखील बुद्धाच्या विचाराचे पुस्तक छापू शकलो आणि सर्व तुमची पुण्याई आहे. हे बुद्ध विचार आहेत. 2500 वर्षा 2600 वर्षानंतर देखील आज ते चिरंतन आहेत आणि आज लोकांना आवडत आहेत किंवा लोक त्या आनंदाने वाचत आहेत आणि जण त्याला प्रतिसाद देतात. आता या पुस्तक छापण्यामागे मोठी प्रेरणास्थान कोण असेल तर आदरणीय माझे प्रभाकरजी जाधव साहेब. कारण जाधव साहेबांनी मला प्रत्येक दिवशी फोन करून विचारायचं आज काय लिहिलंय. मग मी त्यांना सांगायचो मी आज असा विषय लिहिलाय, छान लिहितच राहा, तुम्ही लिहायलाच पाहिजे. आज त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही, नाहीतर त्यांच्याच हस्ते हे प्रकाशन होणार होतं. आणि त्यानंतर या पुस्तकाला सहकार्य करणारे अनेक सहकारी आहेत. त्यात उल्लेख करावा लागेल भरपूर 40-45 सहकारी आहेत. त्यांच्यानंतर स्वागत आणि उल्लेख होणार आहेत. पण ज्याने विशेष सहकार्य केलं त्यामध्ये आमचे धर्मेंद्र कदम मागणकर यांचा मी उल्लेख मुद्दाम करतो. आणि कारण त्याने प्रत्येक गोष्टीत मला मी जर त्याला म्हणालो की आज असं मला करायचं आहे पुस्तकाच्या बाबतीत तर त्यांनी लगेच
आणि त्यानंतर माझे बंधू संतोषजी कमरे धावापूरकर, तसेच माझे बंधू सुभाष सावंत सावर्डे यांनी देखील मोलाचे सहकार्य मला केलेलं आहे. आणि माझे सल्लागार म्हणून मी ज्यांना मानतो ते अगदी योग्य असा सल्ला देणारे माझे बंधू आणि आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष अरुण पवार, ज्या वेळी मला कोणाकडूनही या प्रश्नाचं उत्तर काय असं प्रश्न केला जाईल व्हॉट्सअपद्वारे, त्यावेळी अरुण पवारांचा सल्ला घेतला जाईल. प्रभाकर जाधव साहेब असेल, संतोष डोंगरे असेल, सुभाष सावंत असो, या लोकांनी मला खूप मदत केली. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले सातारा, सांगली, कोल्हापूर, मी आज घरी बसून देखील बुद्धांचे एक पुस्तक छापू शकलो ते सर्व तुमच्या सहकार्यामुळे. आणि तुमचे सहकार्य नसते तर मी कधीच करू शकलो नाही. तरी पण मी असे म्हणेन की मी असं स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की मी एक पुस्तक छापेल, परंतु त्या पाठीमागे मी दर दिवशी सकाळी 6 वाजता बुद्ध विचार पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं, ते सातत्य कामाला आलं असं माझं एक प्रामाणिक मत आहे. जर तुमच्याकडे चिकाटी असेल तर तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये यश मिळवू शकता, कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकता. बंधूंनो, तुमच्याकडून मला खूप असे मदत झालेली आहे. त्या सर्वांचा मी या कार्यक्रमाच्या शेवटाला उल्लेख करणारच आहे. परंतु मला एवढंच सांगावं लागेल की ज्या बंधूंनी मी सांगितल्याप्रमाणे मला मदत केली आणि त्याच्यामुळे हे त्यांचंच स्वप्न होतं की एक बुद्ध विचारांचं हे पुस्तक तुम्ही छापावं म्हणून, आणि ते स्वप्न मी आज पूर्ण करू शकलो. किंवा एक संग्राहक म्हणून मी आज लोकांच्या पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर येत आहे. तरी आपण सर्वांनी हे बुद्ध विचाराचे पुस्तक आपल्या घरी ठेवावे आणि ते आपल्या मुलांना वाचायला द्यावे. खरोखर मी एवढं सांगेन की या बुद्धांच्या कथा ज्या सांगितलेल्या आहेत त्या सायकोलॉजिकल आहेत, म्हणजे मानसशास्त्रीय आहेत. प्रत्येक माणसाने आपल्या प्रसंगाला अनुरूप असे तथागत बुद्धांना प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाला अगदी साध्या आणि सोप्या रूपात बुद्धाने उत्तर दिलेलं आहे. आपल्या सर्व समस्यांचे निराकरण या कथेमध्ये आहे. तरी या बुद्ध कथेला असाच प्रतिसाद द्या अशी एक मी सर्वांना विनंती करतो. येथे उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मी माझ्यातर्फे शाब्दिक आभार मानतो आणि माझे मनोगत येथेच पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष महोदय आणि या विचारपीठावर बसलेले सगळे आदरणीय सन्माननीय विचारवंत आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आज अमरवाणी बुद्धाची हे पुस्तक प्रकाशन झालंय. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बराच वेळ आम्हाला विचार करावा लागला आणि शेवटी इतक्या उत्कृष्ट आहेत आणि ते छोटे असल्यामुळं आपण एखाद्या वाडीमध्ये जेव्हा जयंतीचे किंवा उत्सवाचे कार्यक्रम आपण साजरे करतो तेव्हा मुलांच्या करवी त्या कथा सांगून घेणं किंवा त्याच्यात स्पर्धा लावून कार्यक्रम राखणं त्याच्यासाठी फार सुटसुटीत आणि छोट्या कथा आहे. या कथामध्ये मात्र एक गोष्ट मी आपल्याला वाचलेल्या नाही, परंतु त्याच्यामध्ये चमत्कार अशा गोष्टी नाहीत आणि जर असल्याच तर त्या बुद्धाच्या नाहीत.
संजय आमचा आपल्याच माणसाबद्दल किती सांगायचं, खरं म्हणजे आलेली मंडळी आहे ती बोलायला हवी. तिनं आमच्या संजयचं कौतुक करायला हवं, आम्ही ऐकायला हवं. तरी देखील संजयची ओढ कशी निर्माण झाली, आता त्याला ही अवस्था अधूपणा त्याच्या शरीरामध्ये आला, परंतु तेव्हा तो व्यवस्थित होता. आमच्या 136 गावा तालुक्यामध्ये प्रकाशन धम्म संस्काराची सन्माननीय माझे बंधू पवारसाहेब, सर्व विचार मंचावरील मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, मला फक्त 2 मिनिटाची संधी दिलेली आहे. आपण एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अनेक लोक पुस्तकं लिहितात, गाणी लिहितात, नाटकं लिहितात, संवाद लिहितात. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दाखवले, तो विज्ञाननिष्ठ. आज जगामध्ये जर आपण विचार केला, बुद्ध धम्माची अनेक पुस्तकं आहेत, त्रिपिटक देखील आहे. या ठिकाणी आमचे संदेश पवार सर आहेत, जे सूत्रसंचालन करत आहेत. यांचा आणि माझा बऱ्याच वेळी चर्चा झालेली आहे, संजय बंधूंजवळ झालेली आहे, अनेक मान्यवरांवर झालेली आहे. आणि ही पुस्तकं लिहित असताना मनोज सर देखील या ठिकाणी आहे, त्यांच्याजवळ देखील माझी चर्चा झालेली आहे. अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्रिपिटक देखील लिहिलेलं आहे. आपण जशाचं तसं घ्यायचं नाही, कारण आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेला आहे. मग खरं बुद्धाचं कोणतं हे त्याच्यातून देखील आपण पडताळणी करायची. जे जे लिहितात किंवा जे जे वाचतात त्यांनी पडताळणी करायची. बाबासाहेबांनी जर बुद्धाच्या ते 4 कसोट्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे जर एखादी गोष्ट मान्य करायची असेल तर ती आपण लिहिणारे नसतील त्यांनी पण लक्षात ठेवायचं बुद्धाचं कोणतं आहे. सगळे मी सुभाष सावंत देखील सांगणार आहे, परंतु तुम्ही तुमच्या मनाशी विचार करताना असा विचार करायचा आहे की त्या 4 कसोटीशी निगडीत आहे का, त्याच्यातली 4 कसोट्या कोणत्या. तर खऱ्या अर्थानं तर्कनिष्ठ, पहिल्यांदा तर्क करायचा त्या गोष्टीचा. दुसऱ्यांदा ते बुद्धिनिष्ठ, आपल्या बुद्धीला पडतंय का बघायचं. आपल्या बुद्धीला जर पटत नसेल तर एखाद्या विचारवंताला देखील विचारायचं. तिसरं म्हणजे ते विज्ञाननिष्ठ आहे का बघा. जर विज्ञाननिष्ठ नसेल तर खऱ्या अर्थात ते बुद्धाचं नाहीच. आणि ते शक्य आदर्श नीतिमान बनवणारा हा संस्कार तुम्ही पार पाडलेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटाची संधी दिल्यामुळे मला एक यातून सांगायचं आहे. बाबासाहेबांनी जे म्हणाले होते की मी सारा भारत बुद्धमय करेन, तर आपण या 4 कसोटीशी आपण निगडीत राहिलं पाहिजे. कारण बौद्ध उपासक आहेत आम्ही, भंतेजी देखील खऱ्या अर्थानं भिक्खू संघ धम्माचा प्रचार करतो, पण काही भिक्खू या 4 कसोटीची निगडीत असणारे सांगत नाही. पण बोलताना आपण असं बोलतो की आम्हाला भिक्खूंनी सांगितलंय त्यामुळे आम्ही स्वीकारणार. तर या 4 कसोटी जर आपण पार पाडल्या सगळ्यांनी, तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलेलं बुद्ध धम्म भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भारताचा बुद्ध धम्म स्वीकारण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असं माझं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. आणि संजय बंधूला मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, चिपळूण तालुका बौद्ध हित संरक्षण समिती, रामशाखा सावंड्या धम्म कमिटीच्या वतीनं आणि प्रभाकर जाधव साहेबांच्या वतीनं देखील तुम्हाला मंगलमयाच्या मनोकामना व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद दादा. माफ करा, जास्त वेळ नसल्यामुळे मी पण जास्त बोलणार नाही. खूप काही बोलायचं आहे, परंतु अमरवाणी बुद्धाची या जेव्हा प्रकाशनाचा मला फोन आला, माझे मेवणे संजय पवार, त्यांचे माझे मैत्रीचं एक नातं आहे. आम्ही जरी मेवणे असलो तरी त्यांचे विचार आणि आमचे विचार एकत्र जुळतात. आणि काही जेव्हापासून त्यांचं लग्न माझ्या बहिणीबरोबर झाल्यानंतर आम्ही विचारांची देवाणघेवाण केली. बुद्धाचा धम्म आणि हा सायन्स या विषयावर आमच्या त्यांचं बोलणं व्हायचं. परंतु काही कारणानिमित्त मी पण थोडा तब्येतीच्या मानाने काही काळापुरतं मी त्यांच्या संपर्कात नव्हतो. त्यांची पण तब्येत बिघडली, परंतु त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी जो हातचा दिवस दिला, या दिवसाची वाट मी पण पाहत होतो. आणि माझ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज वांगी या ठिकाणी राहतो. परंतु
हा जो सोहळा मला स्वतः डोळ्याने पाहायचा होता म्हणून इथपर्यंत आलो आणि माझ्या ह्या शुभेच्छा माझं गाडी कुटुंब, माझं गाव सातेरी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी आणि ज्या संस्थेची एक अपंग मुलाच्या संस्थेसाठी मी काम करतो त्या संस्थेतर्फे मी माझ्या मेवण्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला अशी पुढची आशा आहे की त्यांची सेकंड आवृत्ती जी या पुस्तकाची लवकरात यावी अशा शुभेच्छा देतो. इथे संपतो. नमोबुद्धाय. जय भारत. परमपूज्य नेते डॉक्टर आंबेडकर, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र विचारांना निर्वाळ अभिवादन. चिपळूण तालुका बौद्ध नीती संरक्षक समिती, वाळीबाग क्रमांक 5, संलग्न शाखा मौजे खांडोली या संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सभासद बंधू, महिला मंडळ या खांडोली संघटनेमध्ये एक रत्न जन्माला आला असं म्हणावं तर वावगं ठरणार नाही. तरी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, आज या संघटनेमधून अमरवाणी पुस्तकाचं प्रकाशन आहे, अमरवाणी बुद्धाची. आज आम्हाला आज इथं महिला वर्ग पण बराच आहे आणि हा इतिहासाचं एक गाणं म्हण आहे, जिच्या ती पाळण्याची दोरी तो जगाचा उद्धार करेल. आणि आज महिला वर्ग असल्यामुळं त्या पुस्तकाचं अनावरण होत असताना प्रत्येकाने इथून जाताना एक फोन कार्ड मागतात की आज वाचनाची प्रत्येकाला गरज आहे. आमच्या वेळेला चौथीला महाराज माहिती होते, महाराजांचा इतिहास होता, बाबासाहेबांचा इतिहास होता, पण आज इतिहास लुप्त होऊन चाललाय, इतिहास संपत चाललाय. आज तुम्हा आम्हाला जिजाई माहिती आहे, तुम्हा आम्हाला बाबासाहेब माहिती आहे, तुम्हा आम्हाला छत्रपती माहिती आहे, तुम्हा आम्हाला सावित्रीबाई माहिती आहे, तुम्हा आम्हाला इथले भारतातले प्रत्येक महापुरुष माहिती आहे. ह्या महापुरुषांना जर आमच्या पुढे कोणी दाखवलं असेल तर अशा लेखकांनी दाखवलं. आणि असे लेखक ह्या देशात पुन्हा तयार व्हावे. हे तयार होत असताना तुम्ही जर तुमच्या मुलांना घडवलं तर लेखक तयार होईल. कारण हा इतिहास जर जागृत ठेवला असेल तर इथल्या लेखक आणि गायक लोकांनी जागृत ठेवलाय. जर लेखक तयार झाले नसते तर गायक तयार झाले नसते आणि गायक तयार झाले नसते तर कदाचित आम्ही आज पोटतिडकीने बोलतो की माझ्या 9 कोटी जनतेला ओटीसी धरलं रामानी, हे रामानी धरलेलं वाक्य आम्हाला माहिती नसतं. आणि म्हणून माझं ह्या सभागृहाला एक म्हणणं आहे, या आपल्या जिल्ह्यातल्या ह्या कोकण भाषेतल्या असे बरेच लेखक आहेत. ह्या लेखकांचा आपण सगळे आलो एक विचारमय करून ह्या लेखकांचा सत्कार करावा. आमचे पिलवलीतले जवी पवार एक मोठे लेखक, ज्यांचं लेखन नॅशनलाइज आहे. आमचे दादा एक छोट्याशा गावात जन्मले संजय पवार, आज त्यांचा जलसा आहे, कवी आहे, लेखक आहे. पण आज आम्ही पुस्तकाचं प्रकाशन करतो. पण पुस्तकाचं प्रकाशन करत असताना आपण सगळ्यांनी माझं मते या मे महिन्यापर्यंत इथल्या तमाम आलेल्या माझ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी एक सत्कार कार्यक्रम घेऊया. कारण सत्काराचा हा जो काही शपासकीची थाप असते ही वेगळी असते. आपण लेखक तयार करायला पाहिजे. मी एकच उदाहरण फक्त देतो आणि थांबतो कारण वेळ झालाय. ज्या वेळेला जिजाईने फतवा काढला होता, स्वराज्याच्या वेळेला रानटुकर शेतीची नासधूस करायचे आणि जिजाईने फतवा काढला होता की जर रानटुकराला कोणी मारलं तर त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि एक 12 वर्षाचा मुलगा रानटुकराला मारतो आणि स्वराज्यात संध्याकाळी 6 वाजता येतो. 6 वाजता आलं, स्वराज्याची सगळी दारं बंद असतात, त्याला आतमध्ये कोणी जाऊन देत नाही, बाहेर किळबिळ चालू असतो. जिजाई बोलतात अरे कोण आलाय, कसला किळबिळ आहे? तर एक 12 वर्षाचा मुलगा आलाय. का आलाय तर त्याने रानटुकर मारलाय. जिजाई बोलतात त्याला आतमध्ये घ्या. जिजाई बोलतात अरे तू सकाळी यायला पाहिजे, सोन्याचं कडं तर तुला नक्कीच दिलं असतं. पण तो आई मी सोन्याच्या कड्यासाठी आलो, मी या सोन्याच्या मातेला बघायला आलो. आणि जिजाई त्याला सोन्याच्या कडे त्याला शबासकीची थाप देतात. ही शबासकीची थाप तानाजी मालसुने स्वराज्याचं तोरण बांधतात आणि म्हणून आपल्याला इथली तरुण पिढी घडवायची आहे. आपण जर अशा लेखकांना शबासकीची थाप त्यांचा सत्कार गुणगौरव केला तर नवीन नवीन लेखक तयार होतील. मी माझे जास्त शब्द काही वाढवत नाही. मी एवढंच जाता जाता सांगणार आहे, या देशाचं विद्वत्तेचं माहेरघर, त्या माहेरघराच्या राजघरातून आंबेडकर फॅमिलीच्या वतीने मी या लेखकाला लाख लाख शुभेच्छा देतो. मी ज्या ज्या युनियनमध्ये क्षेत्रात काम करतो त्या त्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय हिंद. धन्यवाद. पवार यांनी या ठिकाणी अमृतवाणी बुद्धाची ही एक पुस्तिका
हिचं आज या ठिकाणी आपण प्रकाशन केलेलं आहे. खरं तर संजय पवार यांचं जसं या ठिकाणी या पुस्तकाच्या रूपाने एक नाव या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर कोरलेलं आहे, त्याचप्रमाणे त्याचबरोबरीने ह्या तालुक्याचं सुद्धा नाव त्याच अनुषंगाने उंचावलेलं आहे. आणि म्हणून एका व्यक्तीने जर चांगलं कार्य केलं तर अनेकांना त्या गोष्टीचं मोठेपण त्याच्यात प्राप्त होत असतं. आणि म्हणून जसं या पुस्तक प्रकाशनाच्या रूपाने व्यक्तिशः संजय यांचं जसं नाव कोरलेलं आहे, तसं या शाखेचं, या विभागाचं, या तालुक्याचं, या जिल्ह्याचं हे त्याच्या एका रूपाने अधोरेखित झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आपण विशेषतः त्याला प्रकाशक लागतो. तुमच्याकडे एखादी गोष्ट साहित्याची असेल पण ती लोकांच्या समोर येण्यासाठीची जी महत्त्वाची बाब असते आणि म्हणून प्रकाशक मिळणे ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट असते. आणि म्हणून याचं जसं संजय रावांचं श्रेय आहे तशाच प्रकारचं त्याला ज्यांनी प्रकाशनाची मदत केली आणि लोकांच्या समोर ते आणलं आणि म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी फार मोठं आपल्याला कौतुक करावं लागेल किंवा त्यांचा फार मोठा त्याच्या पाठीमागचा आधार आहे. त्याच्याही बाबतीमध्ये त्यांना आपल्याला धन्यवाद देणं आवश्यक आहे. संजय रावांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये आपण एखादं पुस्तक वाचल्यानंतर मग त्याच्यातला एखादा सार आपण निवडतो, पण संजय रावांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये डायरेक्टली तो सार तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि म्हणून हे पुस्तक संजय राव अतिशय लोकांच्या पसंतीला उतरेल, त्याला लोक अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतील. आणि ह्या प्रकाशन सोहळ्याच्या मध्ये आम्ही आल्याच्या नंतर आता आमची एक जबाबदारी त्यांना शुभेच्छा किंवा अभिनंदन करण्यापेक्षा हे पुस्तक जास्तीत जास्त आपापल्या परीने माणसापर्यंत वाडीपर्यंत किंवा वाडीच्या बाहेर आपल्या संबंधातनं नेऊन ते लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त कसं राहील आणि त्याच्यात सुद्धा संजय रावांना आर्थिक त्याच्यातनं मदत येऊन नव्याने आणखी एखादं काहीतरी आपल्या समोर काहीतरी एखादं आपल्याला साहित्याच्या संदर्भात एखादं नवं आणखीन काहीतरी त्यांच्या हातून घडेल अशा बाबतीमध्ये सुद्धा त्यांना ते बळ देणं ही त्याच्यातली आपली सगळ्यांची गरज आहे. मला वाटतं सामाजिक स्तरावर आम्ही सतत बोलत असतो, पण या ठिकाणी साहित्य क्षेत्राशी निगडीत असणारी मान्यवर मंडळी आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्या साहित्याच्या संदर्भामध्ये अभ्यासपूर्ण माहिती या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्याकडे श्रोत्यांच्यापर्यंत ती पोहोचावी म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी जास्त वेळ मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक न बोलता संजय रावांचं मी अभिनंदन करतो. आणि मी संघटित कामगार बांधकाम संघटनेच्या जिल्हाध्यक्ष या संघटनेच्या वतीने मी आपल्याला अभिनंदन आपलं करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद. यानंतर दुसऱ्यांना बोलायला पाहिजे असं काही आम्ही समज होतो, तरी पण मी पहिल्यांदाच खांडोत्री या ठिकाणी आलो आहे आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना संजय पवार या व्यक्तीला मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु काही ठराविक लोकांशी माझा संबंध फोनद्वारे होत होता. परंतु ज्यावेळेस आमचे अरुणजी पवार यांनी संजय पवारांना आमचा नंबर दिला आणि त्या दादाने आमच्याकडे संपर्क साधला तर आम्हालाही वाटलं की आमच्या तालुक्यातला एक अशा पद्धतीचा असणारा माणूस वयस्कर आणि तो या ठिकाणी पुस्तक प्रकाशित करतोय आणि ही आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटली. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या कामाच्या धावपळीमध्ये असताना देखील वेळात वेळ काढून आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी दादांचं कौतुक करतो की खरोखरच आपण हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यातला मला एक भावलेला जो प्रसंग आहे की आपण नेहमीच म्हणतो की तुमच्या कुटुंबाचे फायदे कसे होते, माणूस विकासात्मक कसा होईल, माणूस घडेल कसा, अरे माझा फायदा कसा, तुझा फायदा कसा, तुझी टक्केवारी किती, माझी टक्केवारी किती, यामध्ये आपला संसार आपलं जीवन आपण ठेवत असतो. परंतु त्यांच्यामध्ये त्यांनी एक वाक्य दिलं आहे की बौद्ध धर्माचे फायदे काय. हा जो त्याच्यातला जो गांभीर्याचा मुद्दा आहे हा माझ्या मनाला खूप भावला झाला. कारण आपण आपले फायदे शोधतो, आपण आपली कामं करत असतो, परंतु बौद्ध म्हणून त्याचा फायदा काय हे जे आपण विश्लेषण केलेलं आहे हे फार कौतुकास्पद आहे. मी जास्त बोलणार नाही कारण बोलणं हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सगळ्या अडचणीत उभा राहत असताना गेली 19 वर्ष आम्ही सर्व क्षेत्रात सर्व लोकांजवळ निकनिष्ठ असल्यामुळे आम्ही त्याच्यात जास्त वेळ घालवत नाही. परंतु दादा मी तुम्हाला एक सांगेन
की खऱ्या अर्थानं आम्ही सगळे सुभाष मोहिते असतील, केडी कदम असतील, महेश सावंत असतील, सुधाकर पवार असतील, आनंद सकपाळ असतील, सुनील सावंत असतील, तुकाराम सकपाळ असतील आणि चिपळूणची मंडळी यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन एक बौद्ध समाजाचा मोर्चा आयोजित केला. आणि मला वाटतं आमचे दादा पण या ठिकाणी आलेले आहेत. तर या सगळ्यांनी संवेदनशील मार्गाने चिपळूण तालुका शिस्तबद्ध किती आहे. चिपळूण तालुक्यामध्ये असे सगळे आजी माजी सगळे ज्येष्ठ लोक आहेत, परंतु चिपळूण तालुक्याकडे बघणारा इतर सामाजिक लोकांचा जो कल बदलला की खऱ्या अर्थानं की हा मोर्चा आपण सगळ्यांच्या तुमच्या आमच्या सगळ्या गावकऱ्याच्या साक्षीने त्या ठिकाणी आपण आमिषाच्या विरोधात मोर्चा सक्सेस केला. आणि त्याच माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या तालुक्यातील लोकांना हा टेम्पो कमी पडता कामा नये. आम्ही सगळेच एकत्र आलो की आपल्याला कुठेतरी आपण वेगवेगळी भूमिका करण्यापेक्षा आपण आम्ही एक नवीन संकल्प केला आहे की येणाऱ्या 16 फेब्रुवारीला सन्माननीय सुशांतजी जाधव आज त्यांच्या मिसेसची डिलिव्हरी झाली असल्यामुळे आता ते आधी येऊ शकले नाही, परंतु त्यांचा ऑर्केस्ट्रा इंदिरा सांस्कृतिक केंद्र या हॉलमध्ये आम्ही सर्वांच्या साक्षीने ठेवलेला आहे. तिकिटावरती ऑर्केस्ट्रा आहे आणि त्या ऑर्केस्ट्राला कडूबाई खरात आणि चंद्रकांत प्रल्हाद शिंदे हे 2 दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्या बाबतीमध्ये आपल्याकडे जनजागृती केली जाईल. परंतु माझी विनंती आहे की आज पुस्तकाच्या प्रकाशाच्या निमित्ताने उपस्थित झालो, परंतु या दादांचं पुस्तक त्या ठिकाणी सुभाषराव आपण जे सगळे आयोजक आहोत, या दादांच्या पुस्तकाची जबाबदारी देखील 16 फेब्रुवारीला आपण सगळ्यांच्या 750 लोकांच्या उपस्थितीमध्ये ते जास्तीत जास्त कसं प्रसारित होईल आणि ते कसं संपवलं जाईल या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. आणि खऱ्या अर्थानं जेवढा आम्ही आता धावतोय त्याच्यामध्ये तुमचं पुस्तक 16 फेब्रुवारीमध्ये त्याच ठिकाणी स्टॉल लावून त्याला संपवलं जाईल याची देखील जबाबदारी या ठिकाणी तुम्हाला वचनबद्ध देतो. आणि खरोखर दादांना आपण प्रेरित केलं, सगळ्यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे मी बाहेर जाऊन मला जमीन पवारांचा फोन आला तर माझ्या आयुष्यामध्ये मला जडगडणीमध्ये योगदान दिलं ते भीमराव यशवंत आंबेडकर आणि जमीन पवार हे माझ्या जडगडणीतले फार आयुष्यातले पर्व राहिले. आणि त्यांनी देखील मला सांगितलं की संजय पवारांचा मला फोन आला होता, परंतु मी काय उपस्थित राहू शकलो नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि या तालुक्यात अशी मंडळी असताना जेव्हा जेव्हा आमच्या ओळखीचा फायदा आपल्याला घेता येईल तेव्हा नक्कीच आपण घ्या. आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते माझे परममित्र संजयजी पवार, मनोज जाधव, त्याचप्रमाणे केडी कदम, सुभाष चंद्रकांत जाधव, आनंद सकपाळ या सर्वांना आणि खास करून नवीन जे अध्यक्ष झाले ते वाणी विभागाचे अनंत सकपाळ ते आमचे मित्रच होते, परंतु या ठिकाणी पुन्हा अरुण पवार झाले त्यांना देखील, त्याचप्रमाणे 27 गाव विभागाचे सुधाकर पवार हे देखील अध्यक्ष झाले. त्या दोघांना देखील या पुस्तक प्रकाशनाच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि जिथं आमच्या आवश्यकता लागेल तिथं आम्हाला आवाज द्या, आम्ही नेहमी तुमच्या बरोबर आहोत, सर्वात मोठे शेवटपर्यंत राहू ही या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद विनोदजी कदम. त्यानंतर इंग्लिश काढून आंबेडगाव आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माफ करा व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधूंनी, संजय हे खरोखरच पहिल्यापासून मी बघत आलो, इतर कॅम्पपासून मी या ठिकाणी आहे. आणि संजय आणि माझं तसं जवळच नातं निर्माण झालं, कारण ज्या ज्या वेळेला मला संजयची आवश्यकता भासली त्या वेळेला उदाहरणार्थ ग्राहक भांडार हे विद्यालयाचं माझ्याकडे होतं, तेव्हापासून ताळेबंद जुळवण्यासाठी सुद्धा संजयची मला मदत झालेली आहे. टेरिस पत्रक बनवलं, एवन केंद्र सुद्धा लिहिण्याचं मदत मला झालेली आहे. एक असा प्रसंग आहे त्याच्या बाबतीत सांगायचा मला वाटतो, तो म्हणजे एक वेळ आम्ही ताळेबंद जुळवत होतो, टेरिस पत्रक जुळलं, मात्र ताळेबंद रात्रीचा जुळवत असताना एक 8 वाजता 9 वाजले, 12 वाजले, 1 वाजलं तरी सुद्धा संजय म्हटले ताळेबंद अजून सर जुळलेला नाही, काही पैशाचा थोडासा प्रॉब्लेम होता, ताळेबंद जुळत होता. ते म्हटले काय नाही सर, रात्रभर जागायला लागलं तरी चालेल, मग चहा थोडासा उत्तेजनार्थ आम्ही घ्यायचो आणि रात्रभर जाऊन शेवटी उजडायच्या अगोदर पाटे ताळेबंद जुळला. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की हाती घेतलेलं काम आहे ते तडीच नेल्याशिवाय ते गप्प बसत नव्हते. आणि खरोखरच त्यांच्याकडून घेण्यासारखं अनेक असं गुण आहे. एवढी त्यांची शारीरिक स्थिती आपण पाहिली, एकाला जे मनानं कमकुवत असेल तो मात्र
खचला असता, परंतु त्यांनी खचलेच नाही. आलेल्या प्रसंगाला सामोरेपणाने तोंड दिलेलं आहे आणि आलेल्या संकटावर मात करून त्यांनी हे जे पुस्तक लिहिलं, जवळजवळ त्यांच्या या 150 बोधकथा मला परवा त्यांनी सांगितलं. आता एखादी सांगितलं की जरी दुसरं आवृत्ती त्यांनी जर काढली तर अशा असंख्य आवृत्ती त्यांच्याकडून निर्माण व्हाव्या, प्रकाशित व्हाव्यात, लेखन त्यांनी करावं. ते कवी आहेतच चांगल्या प्रकारचं आणि ते एवढा जो वेळ मिळालेला आहे तो वेळ त्यांनी सत्कारकडे लावलेला आहे. की आपण पाहतो की जो मिळालेला वेळ आहे तो वेळ सत्कारने त्यांनी लावून अशा प्रकारची लेखणी केलेली आहे. खरोखरच समाजानं अशा व्यक्तींचा सत्कार करणं गरजेचं आहे. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे संजय हे चांगल्या प्रकारचं माणूस म्हणून आहे आणि त्यांना विद्यालयातर्फे त्यांचं असेच प्रगती होत जावं, त्यांचं शारीरिक आरोग्य चांगलं राहावं एवढंच मी विद्यालयातर्फे त्याप्रमाणे संस्थेतर्फे व्यक्त करतो. आणि इथून पुढं त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी आदरणीय आमचे विचारपीठावर असणारे सर्व सन्मानी आणि विचारपीठासमोर असणारे तुम्ही सर्व सन्मानी, आजच्या या अमरवाणी बुद्धाची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जो आहे या निमित्तानं खरं तर उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मला यायला थोडासा उशीर झाला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा रौप्य महोत्सव वर्षानिमित्त वक्तृत्वाच्या स्पर्धा होत्या आणि तुम्ही परीक्षेत होतो. तिथला कार्यक्रम आठवून मी आलो आणि हा कार्यक्रम मला मिळाला ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शब्दांना पेटतात घरेदारे शहरे आणि माणसे सुद्धा आणि शब्द विजवता आले हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. शब्दांची जपते आणि शब्दांची शस्त्र करून जगामध्ये अनेक क्रांत्या घडल्या. कारण अँड टू द लास्ट या पुस्तकातून मोहनदास गांधीसारख्या तरुणामध्ये महात्मा संचारला आणि वेल्थ ऑफ द नेशन या पुस्तकातून अमेरिकेसारख्या भांडवलशाही राष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे पुस्तकातून क्रांती निर्माण होते आणि आजच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपण काही लोकांसमोर पोहोचवतो आहोत, वेळ आली की ते डिलीट मारलं जातं, परंतु एखादं पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक कायम स्मरणात राहतं आणि म्हणून जे जे आपणाचे ठराविक इतराचे सांगावे शहाणे करून सोडावे सकळे जन या उक्तीप्रमाणे जे जे त्याला चांगलं वाटलं संजयरावांना ते त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि धर्माचा प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या या असीम कार्याला त्यांच्या या म्हणजे डिसेबिलिटी इज द स्टेट ऑफ माइंड असं म्हटलेलं आहे. शारीरिक व्यंगत्व हे जे आहे हे ते व्यंगत्व नाही तर ती मनाची अवस्था आहे. त्या सगळ्यावरती मात करून त्यांनी हे जे कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला या ठिकाणी सलाम करतो. वेळेचं भान ठेवून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि त्यांच्या पुढील कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगेल, या पुस्तकाची दुसरी आवृत्ती पण यावी, पण त्याचबरोबर तुमची जी गाणी आहेत जलसेची त्या जलसेच्या गाण्यांचं सुद्धा एक सगळं पुस्तक निर्माण व्हावं आणि डीबीएच्या माध्यमातून त्याचाही प्रकाशन सोहळा आपल्या समाजाच्या साक्षीनं व्हावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू. धन्यवाद. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून आजच्या मंगल अशा सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सर्व विचारवंत, समोर बसलेले सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, खांडोत्री गावातील सन्माननीय स्थानिक संघटना यांचे पदाधिकारी, प्रयत्नाने 6 महिन्यापूर्वी मी संजयला प्रेमाने फोन केला आणि तो फोन त्यांनी उचलल्यानंतर मी महाराष्ट्र समाजभूषण हा तुमच्यामधला मिळालेला मला मान तमाम जनतेच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक जिल्ह्याचा तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना या ठिकाणी आमच्या
सर्व कार्यकर्त्यांची एक टीम बनलेली आहे की अन्याय अत्याचाराविषयी पेटून उठायचं. आता ती परिस्थिती खऱ्या अर्थाने आपल्या जवळ झालेली आहे सुद्धा, आणि त्यासाठी आपण सुद्धा भविष्यामध्ये जागृत झालं पाहिजे. मी संजय रावाला या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याचं कारण मी जाताना सांगेन. जगाला शांतीचं मोलाचं मार्गदर्शन करणारे तथागत गौतम बुद्ध सर्व महापुरुषांना वंदन करून, कारण कमी वेळेत हे आठवायला सांगितलं, त्यामुळे ज्ञानाचं बाळकडू पाहून तुमच्यासमोर 2 शब्द बोलण्याचं धाडस दिलं. त्या वंदनीय आई वडिलांना प्रणाम करून, व्यासपीठावर बसलेले आदरणीय गुरुजनांना वंदन करून, आणि माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींना फार काही बोलणार नाही आहे. सामाजिक विषयावरती लेखणी चालवणारा मी एक लेखक आहे, आणि योगायोगाने पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी संदेश पवार माझे अतिशय जवळचे मित्र आणि माझे कलाकार आहेत. नंबरे सरांची सुद्धा आज मला आठवण येते. त्यांच्या वतीने मी बऱ्याचशा अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे, आणि तेव्हा मला कळलं की बुद्ध का वाचावेत, आंबेडकर का वाचावेत, का पाहावे. आणि इथून पुढे सर्वांना मी सांगत सुटलोय की खरंच जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध हे प्रामुख्याने वाचले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजे प्रत्येकाला. पण आज थोडंसं पुढे जाऊन बोलायचं धाडस करणार होतो, परंतु वेळेअभावी फक्त एक लेखक म्हणून लेखकाचं दुःख मला कळतं, म्हणून मी लेखकांविषयी बोलतो. आजचे लेखक पवारसाहेब अमरवाणी बुद्धांची सरमाकार, आणि या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आम्ही लेखक म्हणून ह्या सोहळ्याच्या जवळून गेले 28 वेळा गेलोय, कारण 28 पुस्तकांचं माझं प्रकाशन झालंय. आणि हा क्षण, हा सोहळा एका लेखकासाठी किती महत्त्वाचा असतो हे मी अनुभवले, म्हणून मी लेखकाची अवस्था आजच्या क्षणाची पाहतोय. आम्ही लेखक अपत्य जन्माला घालतो. पुस्तक हे आमच्यासाठी अपत्य असेल. ज्या दिवशी आपल्या मुलाला जन्माला घालून वारसा सोहळा आपण साजरा करतो, नामकरण विधी जेव्हा साजरा करतो, तेवढा त्यावेळेला आनंद होतो, तितकाच किंबहुना जास्त आनंद जेव्हा आमचं पुस्तक प्रकाशन होतं त्यावेळेला होत असतो. मला प्रकाशन सोहळ्यासाठी संदेश पवारांनी सांगितलं की आमचेच बंधू आहे, त्यांचं प्रकाशन सोहळा आहे, आपण आलात तर बरं. मी गावी आलो होतो आणि अनायसी या साईडला याल का असं त्यांनी मला विचारलं. मी लेखक माझ्या कल्पनेतला की त्या दिवशी त्याची धावपळ असेल, प्रकाशन सोहळा आहे, तो आनंदच असेल. पण खरं सांगू, मी इथे आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मी इतकं भरावून गेलेलो आहे. जेव्हा त्यांना पाहिलं मी आल्यानंतर आणि त्यांची जी अवस्था पाहिल्यानंतर माझ्याचा लेखक जागा झाला, आणि एका व्यंगावर मात करून स्वतःला सिद्ध करतो, तो खरा कलाकार, तो खरा. मी तुम्हाला धन्यवाद देईन. तुमच्या म्हणजे आपण काय म्हणतो जी विल पॉवर, इच्छाशक्ती जर असेल तर माणूस काही करू शकतो. सर्वांनी बुद्ध ऐकलेत, आंबेडकर ऐकलेत, महापुरुषांना ऐकलेत, पण आज जाता जाता एक पवारांकडून एक काही आदर्श घेऊन जाल तर फक्त एक घेण्यासारखं मला जर वाटतोय, तो म्हणजे स्वतःवर कितीही संकट आलं, कितीही दुःख आलं, शरीर साथ देत नसलं, जर आपली विल पॉवर असेल, मनाची तयारी असेल, तर काही सिद्ध करू शकतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण वाटतं ते करू शकतो. हे त्यांनी प्रेरणा इथून दिलेली आहे, ती आपल्याला घेण्यासाठी आहे. म्हणून आजच्या लेखकांना एक तुम्ही लेखक, मी लेखक आहे, त्यामुळे तुमची अवस्था मला माहिती आहे, आणि तुम्ही आज कोणत्या अवस्थेत, आज कौतुकाचं ओझं घेऊन फिरणार आहात तुम्ही. आज भयंकर तुम्हाला काय छान वाटत असेल, आणि तुम्हाला मी पुढच्या ठिकाणासाठी असंच तुम्ही काही जे येणार आहात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि फार सगळे लोक बोललेले आहेत, आणि मला वाटतं सावंत साहेब
आणि बरीचशी छान बोलणारी लोक आहेत. ती व्यासपीठ ती नॉन स्टॉप बोलणारी मोहिते सावंत आहेत ती. आणि मगाशी पण इथे त्या सरांनी सुद्धा खूप छान बोललेलं झालं, तुम्ही ऐकलं, त्यामुळे तुम्ही मला सहन केलं, त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जाता म्हणतो तर का टाळ्या वाजवायत, कारण असं काही नव्हतं. फक्त तुमच्यात जे आता 2 तास बसून होतात, तुमच्यात एक आळस टाकण्यासाठी तो एक प्रयत्न होता, छोटासा, मोठंसं कारण नव्हतं. धन्यवाद सर. साऱ्या जगाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार वंदन. आज खरोखरच आनंदाचा क्षण खांडोत्री गावामध्ये संपन्न होत आहे. आणि ज्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते सह्याद्री शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल खांडोत्री आंबेडगाव. मी देखील सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये खेळ घेते, इंग्लिश स्कूल हेल्दी सविन येथे मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. सर आणि आल्यानंतर त्यांची लगबग मी दूरच राहिलो, सरांच्या ऑफिसपर्यंत पोहोचू शकलो नाही. आम्ही समदुखी असताना आपण काम काय पद्धतीने करत आहोत ते सरांना मला माहीत आहे. त्याहीपेक्षा आनंद आज खांडोत्री गावामध्ये मला येऊन झाला. गेल्या 4 वर्षापूर्वी एका स्पर्धेच्या दरम्यान संजयजी पवार आणि माझी भेट झाली. आता सरांनी उल्लेख केला, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक साक्षीदार आहेत की माझ्या लोहल्या गावामध्ये येऊन एक रात्र या पात्रामध्ये सहभागी होणारे, सातत्याने विजयाची दावेदार असणारे माझे सहकारी प्रदीपजी मोहिते यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी माझी पाठ सोडली नाही, महत्वाचा विषय. आणि त्या स्पर्धेमुळे आज एक रात्र या पात्रांची प्रकाश पर्व 4 ही माझी 34 पात्र दिवसाची होणार आहे. 9 फेब्रुवारी रविवार आहे, त्यापूर्वी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त. तर मला सांगायला अभिमान वाटतो की या स्पर्धेमुळे जलसा का जागा झाला, जागृत झाला, गावोगावी लोक पावलेले जलसा का एकत्र येऊ लागले, आपली कला कुठे पेश व्हावी यासाठी संघटित होऊ लागले. त्यासाठी या खांडोत्री गावातल्या महिला कलावंत होते त्यांचं देखील आपण जोरदार टाळून स्वागत करणं गरजेचं आहे. एका स्पर्धेच्या दरम्यान मला वाटतं सर आरोग्य आले ना, निवडणूक स्पर्धा झाली होती, त्यामध्ये ह्या गावातील मुलींनी अतिशय दर्जेदार नाविन्यपूर्ण गीत गायन सादर केलं होतं. त्याला प्रोत्साहित करणारे संजय पवार आणि त्यांचे संपूर्ण भावगीतील कार्यकर्ते. कारण मला सांगायचा महत्वाचा उद्देश आहे की आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये 33 स्पर्धा झाल्या. त्यासाठी सर्व जलसाकारांचे, सर्व कलावंतांचे हार्दिक अभिनंदन. मी मनोज जाधव तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या प्रकारे मगाशी म्हणाले की जलसाकार प्रत्येक गावागावामध्ये कवी आहेत, त्यांचं लिखाण त्यांच्या डायरीमध्येच राहिलं, ते लिखाण बाहेर काढण्यासाठी मी प्रवृत्त आहे, त्याला प्रेरित करत आहे. आणि त्या प्रवाहातील संजय पवार त्यांचं लेखन सातत्याने मी वाचत होतो. त्याला मी सर एक दिवस विचारलं असतं की तुमचे सर्व लेख आपण पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित केले तर आतापर्यंत माझ्या DBA प्रकाशन संस्थेने, DBA म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रातील पहिली प्रकाशन संस्था बाबासाहेबांच्या नावाने मी काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य विचार म्हणजे महाराष्ट्र रत्नागिरी DP, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मी काम करतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ह्या जिल्हा शाखा आहेत. गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील माझ्या संस्थेचं काम सुरू आहे. या संस्थेचा निर्मित असणारी DBA, या DBA प्रकाशनच्या वतीने आतापर्यंत 99 पुस्तकं प्रकाशित करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव नवोदित संस्था. आणि त्या प्रवाहातील माझे सहकारी, ज्यावेळी मी त्यांना बोललो की सर तुमचे पुस्तक प्रकाशित होणं गरजेचं आहे, पहिला शब्द आला आणि मीच अक्षरशः कोळमडून गेलो. सर माझी परिस्थिती तेवढी नाही आहे हो. खरोखरच मी देखील भावनिक झालो. नाही म्हटलं तुमची अमरवाणी जगभर पोहोचली पाहिजे सर, त्यासाठी तुमच्यासाठी काय पण मी काही करेन, पण तुमचं पुस्तक प्रकाशित होणं गरजेचं आहे. सर माझे नातेवाईक आहेत, माझे बांधव आहेत, माझ्या वाडीतील लोक आहेत, मला नक्कीच सहकार्य करतील. पुन्हा एक त्यांचा दिलासा आला. म्हटलं सर तुमचं जेवढं साहित्य आहे ते माझ्यापर्यंत पाठवा. हे संपूर्ण साहित्य आमच्या DBA परिवारातर्फे कडे आलं, त्याचं काम सुरू केलं गेलं. आणि संपूर्ण DTPचं काम माझ्या संस्थेच्या संस्थापिका भावना खोबरागडे मॅडम या देखील
चंद्रपूरमधून या पुस्तकाचं संपूर्ण काम झालं. त्याचं प्रकाशन म्हणजे जी निर्मिती आहे, छपाई आहे, त्याची संपूर्ण पुण्यामध्ये छपाई होते आणि पुण्यातून छपाई होऊन 4 दिवसानंतर पुस्तक फिरत फिरत खांडोत्री गावामध्ये पोहोचलं. मला देखील धुकधुक वाटत होती. सरांनी तारीख त्यांनी पुढे नेल्या होत्या. अरुण पवारांचा सातत्याने फोन येत होता. मी फोन काय उचलला नाही, कारण जोपर्यंत म्हटलं त्यांच्या ताब्यात पुस्तक जायचं नाही तोपर्यंत मी त्यांचा फोन उचलला नाही आणि शेवटपर्यंत फोन उचलला नाही. परंतु सकाळी सरांना म्हटलं, सर सॉरी मी तुमचा फोन उचलला नाही, कारण मला देखील एक प्रकाशक असल्याने ते पुस्तक वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. 2 दिवसापूर्वी सरांचं पुस्तक पोहोचलं आणि आज भव्य असा हा प्रकाशन सोहळा होत आहे. सरांची परिस्थिती पाहून खरोखरच मन हेलावून जातं. उत्तम महाराष्ट्राचे लेखक दिग्दर्शक अभिनेते मानके सरांनी आता आपले व्यथा मांडली की लेखक कशा पद्धतीने आहे. मी देखील अनेक प्रकारची सरांनी 28 नाटकं लिहिली, मी 14 नाटकं लिहिली, पण माझे एकही पुस्तक प्रकाशित नाही. त्याच पद्धतीने माझे मित्र संतोषजी गमरे ते देखील उत्तम प्रकारे लेखन करतात. प्रदीप मोहिते उत्तम प्रकारे लेखन करतात, परंतु प्रकाशित करण्यासाठी आमची देखील आर्थिक परिस्थिती नाही. परंतु आर्थिक परिस्थितीवर मात करणारा हा एकमेव महाराष्ट्राचा ज्याला सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याला भविष्यात देखील सहकार्याची भूमिका आहे आणि असावी. आता ज्या माझ्या बांधवांनी सांगितलं की चिपळूणमध्ये 16 फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम होणार आहे, पण त्याच्याही पलीकडे मी सांगेन त्यांचा सत्कार जरूर करा. त्यांना प्रेरणा देण्याचं काम आपण सर्वांनी करूया. त्यांची 2री काही 3री काही 4थी आवृत्ती येणं गरजेचं आहे, कारण पुस्तक म्हणजे आपलं दुसरं मूल आहे. त्याची संगोपन करणं ही तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि खरोखर मी सरांना मनापासून धन्यवाद देतो की मी देखील आज उपस्थित राहू शकत नव्हतो, तरी देखील 4 दिवसापूर्वी माझी देखील खूप तब्येत बिघडली होती, पण फक्त सरांसाठी आणि या गावासाठी आणि अमरवाणी बुद्धासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. सर्वांनी विनंती करतो की 9 फेब्रुवारी 2025 रोजी लोढे मयूरबाग शुभगंध मंडल कार्यालय या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील 21 जलसा मंडळांना त्या ठिकाणी आपण संधी देणार आहोत. 15 मिनिटाचा कालावधी असणार आहे. त्याचे नियमावली लवकर त्या ग्रुपवर सेट केली जाणार आहे. जास्तीत जास्त जलसाकारांनी सहभागी व्हावे, कारण आपले जे विचार आहेत बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण या जलसाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवतोय. त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य लाभू द्या आणि संजयजी पवार यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मंगलमय शुभेच्छा देतो. आणि जे जे नवोदित कवी आहेत, लेखक आहेत, त्यांनी नक्कीच माझ्याकडे संपर्क साधा. आमच्या प्रकाशनातर्फे आम्ही 100 प्रती देखील देतो. कमीत कमी आमचा लेखक उभा राहिला पाहिजे. महाराष्ट्रातील कुठच्याही प्रकाशकाकडे जा, तुम्हाला 1000 किंवा 500 प्रतीच सांगतात घ्या, कारण आपण त्या क्षेत्रात कधी उतरलो नव्हतो. आम्ही आमच्या पोटाला म्हणजे काय म्हणतात ना, तो शब्द मला आठवत नाही, चिमटा घेऊन लेखकाला उभं करण्याचं आम्ही काम करतोय आणि लेखक उभे राहिले पाहिजे. माझे जलसाकार त्यांचे जे कवी आहेत त्यांची पुस्तकं काव्यसंग्रह उदयाला आले पाहिजे. यासाठी मी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. नमो बुद्धाय, जय जय भारत. ज्या महामानवाने आपल्या महान त्यागातून मानवी जीवनातील अज्ञान अंधकार नष्ट करण्याकरिता समस्त मानवजातीला समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्वाचा महान संदेश दिला, ते करुणेचा महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्या योग प्रवर्तकानं आपलं संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीच वेचिलं, त्या आधुनिक भारताच्या संस्कृतीचा मानदंड अर्थात कायदेतज्ञ विद्वान रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही उच्चतम गुरु शिष्यांच्या बुद्ध आणि पवित्र स्मृतीस पंचांकना आजच्या गोड अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय पवार साहेब आणि अमरवाणी बुद्धांची या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी या मंचावरील भुकेपेक्षा पुस्तकाची भूक नक्कीच मोठी असते, ज्ञानाची भूक, असं बाबासाहेब नेहमी म्हणतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की अन्न फक्त तात्पुरतं विश्रांती देते, माणसाला बरं वाटतं, पण पुस्तक हे असं आहे ना की माणसाला जीवनामध्ये कायमस्वरूपी सुखी करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून ती आज बघा किती तटस्थ उभे आहे आणि आमचा तरुण वर्ग कुठे बघा. म्हणजे ही जी कवी मंडळी आहे ना, ती प्रामुख्यानं भरण्याचं काम इथला लेखक करतो, इथला कवी करतो, परंतु आजही समाजामध्ये त्याला दाद देण्याचं काम प्रामुख्यानं होत नाही.
आणि म्हणून मग कधी कधी आमच्या लेखकांना आमच्या कवींना अगदी अल्पावधीतच सगळं काही करावं लागतं, मग अशी समविचारी माणसं जोडावी लागतात आणि त्याच्यामधील एक समविचारी आमचा जुळलेला आमचा भाऊ आम्ही ज्यांना समजतो त्या आदरणीय संजयजी पवार या कोकणाच्या मातीतलं रत्न आणि या खांडोत्री गावचे सुपुत्र की ज्यांचं अनेक वर्ष त्यांचा माझा अतिशय चांगला संबंध आहे, अगदी मित्रत्वाचा संबंध आहे आणि हाच संबंध मी प्रत्येकाच्या सोबत. म्हणून मी नेहमी म्हणतो ताई लक्षात ठेवा, माणूस हा वाणीनं गोड असायला हवा, माणूस हा वाणीनं गोड असायला हवा, दुनिया त्याला कधीच टाकत नाही. तुमच्या जर वाणी जाहीर आणि आचरणात नसेल ना तर तो रुबाब कवडी शून्य आहे, तो कामाचा नाही. भटकेपणा आणि प्रॅक्टिकल गोष्टी या दोन्ही गोष्टी माणसाला समजतात आणि त्याच्यात जो अतिशय आत्महत्येची गोष्ट आहे की मला आपण काय वाटतं, तर मला अतिशय सामान्य अवस्थेमधला हा संजयजी पवार आमचा मित्र, मी यांना यासाठी एक भाषण म्हणेन कारण काय सुखदुःखाच्या गोष्टी वाटून घेणारी माणसं फार धन्यवाद प्रदीपजी मोहिते. या ठिकाणी